सुरुवातीला आपण अगदी साधे पण कमर्शियल ग्राफिक्समध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे शेप्स ड्रॉ करणार आहोत. टूल बॉक्समध्ये रेक्टँगल या नावाचं टूल या ठिकाणी आहे. या टूलवर क्लिक करा. रेक्टँगल टूलसाठी F6 हा कीबोर्ड शॉर्टकट आहे. रेक्टँगल टूल सिलेक्ट करताच कर्सरला रेक्टँगल टूल अटॅच झाल्याचं दिसत आहे. कर्सर डॉक्युमेंटमध्ये घेऊन या. एका ठिकाणी क्लिक करा. क्लिक केलेलं माऊसचं बटन तसंच दाबून ठेवा आणि माऊस खालच्या दिशेला तिरका ओढून एका ठिकाणी क्लिक करा. क्लिक केलेल्या या 2 पॉइंटमधून एक रेक्टँगल ड्रॉ झाला आहे. टूल बॉक्समधील रेक्टँगल हे टूल अद्याप सिलेक्टेड आहे. ते डिसिलेक्ट करण्यासाठी टूल बॉक्समधील सर्वात पहिलं पिक हे टूल सिलेक्ट करा. ड्रॉ केलेल्या या रेक्टँगल भोवती काळे चौकोनी ठिपके दिसत आहेत. त्यांना हँडल्स असं म्हणतात. रेक्टँगलच्या मध्यभागी X आकाराचा सेंटर मार्क दिसत आहे. एखाद्या ऑब्जेक्ट भोवती असे हँडल्स दिसत असतील तर तो ऑब्जेक्ट सिलेक्टेड असतो. आपण काढलेला हा ऑब्जेक्ट रेक्टँगल आहे. मराठीमध्ये याला आयत असे म्हणतात. या रेक्टँगलची लांबी आणि रुंदी ही वेगवेगळी आहे. समान लांबी आणि रुंदी असलेला रेक्टँगल म्हणजे चौरस अर्थात स्क्वेअर ड्रॉ करताना कंट्रोल की दाबून ठेवा आणि रेक्टँगल ड्रॉ करा. प्रॉपर्टी बारमध्ये पहा. सिलेक्ट केलेल्या या रेक्टँगलच्या विविध प्रॉपर्टीज इथे दिसत आहेत. ऑब्जेक्ट पोझिशन या पहिल्या टूलमध्ये रेक्टँगलची डॉक्युमेंटमधील पोझिशन म्हणजे त्याचं नेमकं स्थान दिसत आहे. डॉक्युमेंटचा डाव्या बाजूचा खालचा कोपरा हा डॉक्युमेंटचा ओरिजिन पॉइंट म्हणून गृहीत धरला जातो. या ओरिजिन पॉइंटपासून आडव्या दिशेला X ॲक्सिस सुरू होतो आणि उभ्या दिशेला Y ॲक्सिस सुरू होतो. रेक्टँगलचा सेंटर पॉइंट या ओरिजिन पॉइंटपासून किती अंतरावर आहे हे ऑब्जेक्ट पोझिशन या टूलमध्ये दिसत आहे. त्यापुढं ऑब्जेक्ट साइज या टूलमध्ये रेक्टँगलची लांबी आणि रुंदी दाखवली जात आहे. या डॉक्युमेंटचं युनिट आपण इंचेस असं ठेवलेलं आहे. त्यामुळं इथं रेक्टँगलची साइज इंचात दाखवली जात आहे. या ठिकाणी हवी असलेली साइज टाईप करून रेक्टँगलची साइज एडिट करता येते. त्यापुढं रेक्टँगलच्या आकाराचा स्केल फॅक्टर हा 100% असल्याचं दिसत आहे. आणि इथं रेक्टँगलचं रोटेशन 0 डिग्री असल्याचं दिसत आहे. स्केल आणि रोटेशन या संबंधी आपण माहिती पुढे घेणार आहोत. रेक्टँगलचे चारही कॉर्नर्स सध्या अगदी शार्प आहेत. त्यांना गोलाई आणण्यासाठी म्हणजे ते राऊंड करण्यासाठी इथं 4 वेगवेगळी टूल्स आहेत. त्यापुढे असलेल्या कॉर्नर रेडियस या फील्डमध्ये राऊंडनेसची व्हॅल्यू सेट करायची आहे. प्रथम रेक्टँगलचे चारही कॉर्नर्स एकाच व्हॅल्यूनं राऊंड करू. प्रॉपर्टी बारमध्ये राऊंड कॉर्नर हे टूल सिलेक्ट केलेलं आहे. इथं असलेलं एडिट कॉर्नर्स टुगेदर हे टूलही सिलेक्टेड आहे. आता राऊंडनेस रेडियस या टूलमध्ये या 4 पैकी कोणत्याही एका टूलमधील ॲरो बटनच्या बरोबर मध्ये कर्सर घेऊन या. कर्सर इथे येताच त्याचा आकार बदललेला आहे. माऊसनं वरच्या दिशेला ड्रॅग करा.
रेक्टँगलचे चारही कॉर्नर्स एकाच रेडियसनं म्हणजे एकाच त्रिज्येनं राऊंड झालेले आहेत. माऊसचं दाबून ठेवलेलं बटन सोडून द्या. अगदी ठराविक रेडियस असलेले राऊंड कॉर्नर्स हवे असतील तर या चारपैकी कोणत्याही एका ठिकाणी हवी असलेली व्हॅल्यू म्हणजे संख्या टाईप करा आणि त्यानंतर एंटर की हिट करा. प्रॉपर्टी बारमध्ये राऊंड कॉर्नर हे ऑप्शन सिलेक्टेड असल्यानं रेक्टँगलच्या चारही कॉर्नरना राऊंडनेस आलेला आहे. रेक्टँगलच्या कॉर्नरना वेगळा इफेक्ट देण्यासाठी स्कॅलॉप्ड कॉर्नर या बटनवर क्लिक करा. रेक्टँगलचे चारही कॉर्नर्स आता आतल्या बाजूनं राऊंड झालेले आहेत. आता चॅम्फर्ड कॉर्नर या टूलवर क्लिक करा. रेक्टँगलच्या कॉर्नरमध्ये झालेला बदल पहा. राऊंडनेस रेडियस या टूलमधून 0 ही व्हॅल्यू टाईप करून एंटर की हिट करा अथवा कर्सर ॲरो बटन्सच्या मध्ये नेऊन खालच्या दिशेनं ड्रॅग करा. हे सर्व कॉर्नर्स परत पूर्ववत झालेले आहेत. प्रॉपर्टी बारमधील राऊंड कॉर्नर हे टूल पुन्हा एकदा सिलेक्ट करा. आपण आत्ताच सर्व कॉर्नर्स एका ठराविक रेडियसनं राऊंड केले होते. बऱ्याच वेळा रेक्टँगलचा एकच किंवा ठराविक कॉर्नर राऊंड करण्याची आवश्यकता असते. अशा वेळी एडिट कॉर्नर्स टुगेदर हे टूल डिसिलेक्ट करा म्हणजे त्याचं सिलेक्शन काढून टाका. आपण रेक्टँगलच्या डाव्या बाजूचा वरचा कॉर्नर राऊंड करू. यासाठी प्रॉपर्टी बारमधील या फील्डमध्ये हवी असलेली व्हॅल्यू टाईप करा अथवा या ॲरो कीजमध्ये वरच्या दिशेला ड्रॅग करा. रेक्टँगलचा फक्त एकच कॉर्नर राऊंड झालेला आहे. आता त्याच्या विरुद्ध दिशेचा खालचा कॉर्नर राऊंड करा. या पद्धतीनं हवा असलेला कोणताही कॉर्नर हव्या असलेल्या कोणत्याही रेडियसनं राऊंड करता येतो. राऊंडनेस रेडियस या टूलमधून 0 ही व्हॅल्यू टाईप करून एंटर की हिट करा. हे सर्व कॉर्नर्स परत पूर्ववत झालेले आहेत. रेक्टँगलचे कॉर्नर्स राऊंड करण्यासाठी आणखी एक पद्धत, आणखी एक पर्याय कोरल ड्रॉमध्ये उपलब्ध आहे. रेक्टँगल सिलेक्टेड असतानाच टूल बॉक्समधील शेप हे टूल सिलेक्ट करा. शेप टूलसाठी F10 हा कीबोर्ड शॉर्टकट आहे. शेप टूल सिलेक्ट करताच रेक्टँगलची आउटलाईन डॉटेड स्वरूपाची झाली आहे आणि चारही कॉर्नरना 4 नोड्स आलेले आहेत. यातील कोणत्याही एका नोडवर कर्सर घेऊन या. नोडवर कर्सर येताच त्याच्याही आकारात थोडा बदल झालेला आहे. नोडवर क्लिक करून कर्सर खालच्या दिशेला ड्रॅग करा. रेक्टँगलचे चारही कॉर्नर राऊंड झालेले आहेत. आता प्रत्येक कॉर्नरला 2 नोड्स आलेले आहेत. प्रॉपर्टी बारमध्ये कॉर्नर रेडियस या टूलमध्ये झालेल्या राऊंडनेसची रेडियस दिसत आहे. रेक्टँगलच्या कॉर्नर्सना आलेली राऊंडनेस घालवून टाकायची असेल तर शेप टूल परत कोणत्याही एका नोडवर घेऊन या आणि वरच्या दिशेला ड्रॅग करा. सर्व कॉर्नरला असलेला राऊंडनेस आता निघून गेलेला आहे. शेप टूल वापरून एक किंवा एकापेक्षा अधिक कॉर्नर्स राऊंड करण्यासाठी इच्छित नोडवर एकदा क्लिक करा. आता क्लिक केलेला हा नोड सिलेक्ट झालेला आहे. दुसरा एखादा नोड सिलेक्ट करण्यासाठी कीबोर्डवरील शिफ्ट की दाबून ठेवा आणि हव्या असलेल्या
दुसऱ्या नोडवर क्लिक करा. अशा प्रकारे हवे असलेले नोड्स सिलेक्ट करून माऊस ड्रॅग करा. आता सिलेक्टेड नोड्सनाच राऊंडनेस आलेला आहे. पुढच्या लेसनमध्ये आपण ऑब्जेक्टमधील कलर फिल आणि ऑब्जेक्टच्या आउटलाईन विषयी माहिती घेणार आहोत.